मदत मिळण्याची अपेक्षा आहे. कारण का यावर्षी सन 2026मध्ये चालू हंगामामध्ये आंब्याचा मोहर खूप लागला, पण त्याची गळती एवढ्या प्रमाणात खूप प्रमाणात झाल्यामुळे आंब्याला एकदम आंबे कमी लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं आंब्याचं उत्पादन यावर्षी खूप कमी निघणार आहे. त्याच्यामुळं आमचा झालेला शेतकऱ्यांचा जो काही खर्च आहे तो आम्हाला मिळायला पाहिजे आणि तो निघण्याची पण यावर्षी गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला शासनाने भरीव मदत मिळावी याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यात तात्काळ पंचनामे करून आम्हाला यावर मदत मिळावी यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी इथे या ठिकाणी आलेलो आहोत. कोकणामध्ये काय पंचनामे चालू झाले? हो, कोकणामध्ये पण या धर्तीवर मागेच पंचनामे सुरू झालेले आहेत. आता आमची पण सर्व शेतकऱ्यांची हीच मागणी आहे की आम्हाला त्या धर्तीवरच आम्हाला पण शासनाने मदत करावी आणि आम्हाला लवकरात लवकर तात्काळ पंचनामे करून आम्हाला मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे. नाही, पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळं वातावरणाच्या एवढं बदलामुळं पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्येच अशी परिस्थिती बेकार झालेली आहे की आता सध्या खर्चच निघत नाही शेतीचा. पूर्ण आंब्याचा जेवढा काय खर्च केला आहे आम्ही लाखोनी खर्च केलेला आहे बागेवरती, तर त्याचा खर्चच निघत नाही. तर आम्हाला आता यावेळेस ते मिळायला पाहिजे. आम्हाला त्यातून काहीतरी 5% पण आंबा राहिलेला नाही झाडावरती, तर त्यातून आम्हाला काहीतरी आम्हाला शासनाकडून मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे. यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहे. तरी त्वरित पंचनामे करून आम्हाला मदत मिळावी. ओके, काय निवेदन दिले? गेल्या महिन्यात कोकणामध्ये सर्व पंचनामे होऊन त्यांना मदत मिळण्यासाठी चालू झालेला आहे. पण मराठवाड्यात आणि प्रकर्षाने धाराशिव जिल्ह्यामध्ये 5%सुद्धा आंबा आमच्या शेतात राहिलेला नाही आहे. आंबा कैरी मोठी झाली आहे, पण पिवळा होऊन पूर्णपणे गळत आहे. 5%सुद्धा आंबा आमच्या शेतात राहिलेला नाही. त्यामुळं शासनाने त्वरित पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी ही आमची अपेक्षा आहे. तुमचं किती क्षेत्र आहे? माझ्यात 2 हेक्टर क्षेत्र आहे. पूर्ण नुकसान टोटल नुकसान आहे. 20 वर्षापूर्वीची आमची बाग आहे, पण सध्या 5%सुद्धा आमच्या आंबा राहिलेला नाही. आतापर्यंत किती खर्च केला ना, आता हातावर काय राहणार? आता लाखो रुपये आमच्या फवारणीचा खर्च झालेला आहे, तरी आता सध्या तरी काहीच आमच्या हातात राहत नाही आहे.